नमस्कार. आई-वडिलांनी आयुष्यभर मुलासाठी सर्वस्व पणाला लावलं, पण तोच मुलगा जेव्हा मोठा होतो, तेव्हा त्याच्या दारात उभा असलेला त्याच आईला भिकारी समजतो. कधी विचार केलाय का? आज आपण ज्या उंचीवर आहोत, त्या उंचीचा पाया कोणाच्या त्यागावर उभा आहे? ही कथा आहे त्यागाची, कृतज्ञतेची आणि कर्मफळाची. चला तर मग कथा सुरू करूया. एका मोठ्या बंगल्याबाहेर उभी असलेली कमला सुरक्षा रक्षकाकडे हात जोडून विनंती करत आहे की एकदा तरी त्यांना त्यांच्या मुलाला आणि सुनेला भेटू द्यावे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सुरुवातीला तो रक्षक त्यांना हाकलून देतो आणि म्हणतो, तुमच्यासारखे भिकारी माझ्या साहेबांचे आई वडील असूच शकत नाहीत. तुम्ही नक्कीच खोटे बोलत आहात. इथून चालते व्हा. परंतु जेव्हा कमला विनवणी करतात आणि म्हणतात, जोपर्यंत तू मला माझ्या मुलाला आणि सुनेला भेटू देणार नाहीस, तोपर्यंत मी या गेटवरून हलणार नाही, इथेच बसून राहीन. आज माझे पती दवाखान्यात आजारी पडले आहेत. त्यांच्या उपचारांसाठी पैशांची गरज आहे. माझ्याकडे पैसे नाहीत, पण माझ्या मुलाचा एवढा मोठा व्यवसाय आहे, त्याच्याकडे खूप पैसे आहेत. तो आपल्या वडिलांच्या आजारपणात थोडे पैसे खर्च करू शकत नाही का? त्या थोड्या पैशांनी त्याला काहीच फरक पडणार नाही. शेवटी सुरक्षा रक्षकाला कमलाची दया येते आणि तो आज जाऊन निरोप देतो की एक वृद्ध माऊली तुम्हाला भेटू इच्छिते. त्या म्हणत आहेत की त्या तुमच्या आई आहेत, पण त्यांच्या चेहऱ्यावरून आणि कपड्यांवरून तसे वाटत नाही. आरती सुरक्षा रक्षकाला म्हणते, तू जा, मी आत्ताच त्यांना बाहेर भेटायला येते. त्यांना आत आणण्याची गरज नाही. बैठकीच्या खोलीतून बसलेला आपल्या पतीला मानवला आरती म्हणते, तुझी आई पुन्हा भेटायला आली आहे. किती वेळा नकार दिला तरी बिनलाजेपणे पुन्हा या घरात चालत येते. काय समजते कोणास ठाऊक. पैसे तर असे मागायला येते जणू काही ती या घरात पैसे ठेवून गेली आहे. काल इतका अपमान करून हाकलले होते तरीही आली. तिला लाज वाटत नाही. चल आपण दोघे जाऊन तिला चांगलेच ऐकू, जेणेकरून ती पुन्हा आपल्या घरी येऊन आपल्याला त्रास देणार नाही. मानव आणि आरती घराबाहेर दरवाजाजवळ येतात. आपल्या मुलाला आणि सुनेला येताना पाहून कमलाच्या नजरेत आशेचा किरण दिसतो. त्यांना वाटते की मुलं नक्कीच मदत करतील. कमलाला मुलासमोर हात जोडून उभ्या राहतात आणि म्हणतात, बाळा तू आलास, खूप बरं झालं. तुझ्या वडिलांची प्रकृती खूप खराब आहे. ते 4 दिवसापासून रुग्णालयात भरती आहेत. मी सलग 4 दिवस इथे येत आहे, पण तू भेटतच नव्हतास. फक्त सून भेटायची आणि ती नकार द्यायची. बाळा तुझ्या वडिलांच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे, मला थोडे पैसे दे. ए म्हातारे, चल निघ इथून. तुला काही पैसे मिळणार नाहीत. आधीच आम्ही तुझ्यावर खूप पैसे खर्च केले आहेत. 4 दिवसापूर्वी आली होतीस तेव्हाही पैसे मागितले होते. मी तुला 5,000 रुपये दिले होते ना. आता त्यापेक्षा जास्त पैसे मिळणार नाहीत. निघ या घरातून. बाळा तू ते 5,000 रुपये दिले होतेस, त्यात तर तुझ्या सासऱ्यांची 2 दिवसाची औषधं सुद्धा आली नाहीत. माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी त्यांच्या औषधाचा आणि उपचारांचा खर्च उचलू शकेन. बाळा तू आपल्या वडिलांबद्दल तरी थोडा विचार कर. शेवटी ते तुझे वडील आहेत. आई माझ्याशी या फालतू गोष्टी करू नकोस आणि मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्नही करू नकोस. मला सगळं समजतं. मी इतक्या सहज तुझ्या बोलण्यात येणार नाही आणि आता पुन्हा या घरात कधीही येऊ नकोस. आपल्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून कमला निराश होतात. मानव आपल्या पत्नीला म्हणतो, आरती मी निघतोय, संध्याकाळपर्यंत परत येईन. आपल्या मुलाला कारने जाताना पाहून कमला म्हणतात, बाळा तू कार्यालयात जात आहेस ना, वाटेतच सरकारी रुग्णालय लागते. मला तुझ्या कारने तिथपर्यंत सोडशील का? आपल्या आईसाठी एवढे तर तू करूच शकतोस. आरती चिडून आपल्या सासूला म्हणते, म्हातारे तुझी कारमध्ये बसण्याची लायकी नाही. मुकाट्याने चालत जा. माझ्या कारला स्पर्श करण्याची हिंमतही करू नकोस. तुला कारमध्ये बसून मला कार खराब करायची नाही. कोणास ठाऊक कुठून कुठून येतात कारमध्ये बसण्यासाठी. आपली पायरी पाहिली आहेस का? रिक्षात बसण्याची ऐपत नाही आणि कारमध्ये बसण्याच्या गप्पा मारतेस. चल निघ इथून. मानव आपली कार घेऊन निघून जातो. बिचारी कमला गेटजवळ बसून आपल्या मुलाच्या कारला जाताना पाहत राहते आणि आपल्या नशिबाला दोष देते की मी अशा मुलाला जन्म दिला आहे जो आपल्या आई वडिलांचाही झाला नाही. काय केले नाही आम्ही आमच्या मुलासाठी? सर्व काही पणाला लावले. जर आज आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावले नसते तर कदाचित आज चित्र काही वेगळेच असते. मुलाला शिकवण्यासाठी घर, जमीन, मालमत्ता सर्व काही विकले आणि त्याला मोठा व्यवसाय उभा करून दिला. पण आज मुलाने आमच्याशी काय केले? इतके तर परके देखील कोणाशी वागत नाहीत, जितके परके माझ्या मुलाने आम्हाला केले आहे. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.
जवळ उभा असलेल्या सुरक्षा रक्षकाला आता खात्री पडली होती की या माऊली मानव साहेबांच्या आई आहेत. मानव गेल्यानंतर आणि आरती घरात गेल्यानंतर सुरक्षा रक्षक कमलांना उचलून खुर्चीवर बसवतो आणि म्हणतो, आई तुम्ही रडू नका, तुम्हाला किती पैशांची गरज आहे? कमला म्हणतात, बाळा सध्या 2,000 रुपये तरी मिळाले तरी काम भागेल. सुरक्षा रक्षक आपल्या खिशात हात घालून पाहतो तर फक्त 500 रुपये निघतात. तो म्हणतो, आई माझ्याकडे 500 रुपये आहेत, तुम्ही हे तुमच्याकडे ठेवा आणि चला, तुम्हाला कुठे जायचे आहे? मी माझ्या सायकलीने सोडतो. नको बाळा, मला सायकलवर बसता येत नाही, मी रिक्षा करून जाईन. सोबतच कमला त्या सुरक्षा रक्षकाला खूप आशीर्वाद देतात. बाळा, जिथे माझ्या मुलाने आणि सुनेने मला मदत करायला नकार दिला, तिथे तू इतके मोठे मन दाखवून माझी मदत केलीस. तुझे हे उपकार मी कधीही विसरणार नाही. अहो आई, मी काय मदत केली आहे? यात तर तुमच्या औषधांचा 1 दिवसाचा खर्चही निघणार नाही. ते पैसे आपल्या साडीच्या पदराला बांधून कमला रुग्णालयाकडे निघाल्या. रुग्णालयातील खाटेवर पडलेले किशोर आपल्या पत्नीच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांना वाटत होते की पत्नी मुलाकडे मदत मागायला गेली आहे. कदाचित मुलगा काही मदत करेल आणि तिच्या अडचणी थोड्या कमी होतील. एकतर मी स्वतः आजारी आहे आणि वरून पैशांची चणचण. बिचारी किती धावपळ करत आहे. पण कमलाचा उतरलेला चेहरा पाहून त्यांना समजले की त्यांच्या नालायक मुलाने आईची मदत केलेली नाही. त्यांचा मुलगा पैशांच्या झगमगाट इतका हरवला आहे की त्याला आपल्या वृद्ध आई वडिलांचे दुःख दिसत नाही. कमला आपल्या पतीजवळ येऊन रडू लागतात की आज आपल्या मुलाने आपल्याला फसवले. आपला मुलगा आपला राहिला नाही, त्याने आपल्याला संकटाच्या वेळी एकटे सोडले. आपण तर मुलाला इतक्या उंचीवर नेण्यासाठी कंगाल झालो, पण मुलगा उंचीवर पोहोचल्यावर आपल्या आई वडिलांना ओळखायलाही तयार नाही. ज्या आई वडिलांनी त्याला इथपर्यंत पोहोचवले, आता त्यांना तो भिकारी समजतो. रुग्णालयात शेजारच्या खाटेवर पडलेली एक व्यक्ती, जी याच शहरातली एक मोठी उद्योजक आहे, त्याने माऊली आणि किशोरचे सर्व बोलणे ऐकले. तो आपल्या खाटेवरून उठून किशोरकडे येतो आणि त्यांना पाहून थक्क होतो. हे तर त्याचे पूजनीय गुरुजी आहेत. अहो गुरुजी, तुम्ही तुम्ही इथे कसे आणि तुमची ही अवस्था कशी झाली? बाळा, मी तुला ओळखले नाही. कोण आहेस तू? गुरुजी, मी पंकज, जो तुमच्याकडे शिक्षणासाठी यायचा. किशोर आपल्या स्मृतीवर जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करतात आणि अचानक म्हणतात, हो हो, आठवले, ते गुप्तांचे चिरंजीव, ज्याचा आज शहरात कपड्याचा खूप मोठा व्यवसाय आहे. तू त्यांचा मुलगा पंकज आहेस ना? हो गुरुजी, मी तोच पंकज आहे. पण गुरुजी, मला हे समजत नाहीये की तुमची अशी अवस्था कशी झाली. मी तुमचे सर्व बोलणे ऐकले आहे. आता तुम्ही काळजी करू नका. तुमच्या उपचारांसाठी जितका पैसा लागेल तो सर्व मी खर्च करेन आणि तुम्हाला पूर्णपणे बरे करून घरी घेऊन जाईन. पंकज किशोरच्या उपचारांचा सर्व खर्च उचलतो. त्यांच्या जेवणाची आणि फळांची सोय करतो. तो आईंना म्हणतो, आई तुम्ही माझ्या घरी राहा. इथे मी गुरुजींना सांभाळून घेईन. मी बघतोय तुम्ही किती दिवसापासून धावपळ करत आहात. थकव्यामुळे तुम्हीही आजारी पडाल. घरी माझी पत्नी, मुले आणि आई वडील आहेत. तुम्ही तिथे चला. 2 दिवसात मी गुरुजींना घेऊन घरीच येईन. किशोर देखील म्हणतात, हो, आता मला बरे वाटत आहे. मी लवकरच तुझ्याकडे येईन. तू माझी काळजी करू नकोस. 2 दिवसानंतर किशोर पूर्णपणे बरे होऊन पंकजच्या घरी येतात. पंकजचे वडील किशोर यांना भेटून खूप आनंदी होतात. अरे किशोर, तुम्ही शिकवणे बंद केल्यापासून आपली भेटच झाली नाही आणि मी माझ्या व्यवसायात इतका व्यस्त झालो की वेळच मिळाला नाही. आज किती वर्षांनी तुम्ही मला भेटलात, पण तुम्ही अशा परिस्थितीत भेटाल अशी मला मुळेच अपेक्षा नव्हती. हा पंकज तुमची किती आठवण काढतो. तो म्हणतो की आज गुरुजींनी दाखवल्या मार्गावरच मी चालत आहे. काही काळ किशोर आणि कमला पंकजच्या घरी राहतात. पंकजचे घर खूप मोठे आहे. घरापेक्षा तो एक बंगलाच आहे. पंकजने एक खोली त्यांना दिली आहे. 10 दिवसानंतर किशोर म्हणतात, बाळा आता आम्ही निघतो. खूप दिवस राहिलो आम्ही. तू आमची खूप मदत केलीस, त्याबद्दल तुझे आभार. इतक्या दिवसात पंकजला हे समजले होते की गुरुजींनी आपले सर्वस्व मुलावर खर्च केले आहे आणि आता त्यांच्याकडे काहीच उरले नाही. तो आपल्या गुरुजींना विचारतो, आता तुम्ही कुठे जाणार, काय करणार? तुमच्याकडे ना घर आहे ना खाण्यासाठी पैसे. मग तुम्ही तुमचा उदरनिर्वाह कसं करणार? जिथे आयुष्य घेऊन जाईल तिथे जाऊ. एखादे छोटे मोठे काम शोधू, जेणेकरून आमच्या वृद्ध काळात खाण्यापिण्याचा आणि औषधांचा खर्च निघत राहील.
नाही गुरुजी, तुम्ही कुठेही जाणार नाही. मी तुमच्यासाठी काहीतरी विचार केला आहे. तुम्ही इथे आमच्या जवळच राहणार आहात. काय विचार केला आहेस पंकज तू? जरा मलाही सांग. गुरुजी, तुम्हाला तर माहीतच आहे की माझा कपड्यांचा मोठा व्यवसाय आहे. एका दुकानात मी बसतो आणि दुसऱ्या दुकानात माझे वडील बसतात. मी माझ्या दुकानातली सर्व कामे सांभाळून घेतो. पण माझ्या वडिलांना अशा एका व्यक्तीची गरज आहे जो हिशोब नीट ठेवेल आणि पूर्णपणे प्रामाणिक असेल. गुरुजी, मला तुमच्यापेक्षा जास्त या पदासाठी दुसरा कोणीही योग्य दिसत नाही आणि तुम्हाला तर कुठे ना कुठे जाऊन काम करायचेच आहे. तर मग तुम्हीही दुकानात वडिलांसोबत का बसत नाहीत? किशोर आपली पत्नी कमलाकडे पाहतात. कमलांना यात काहीच गैर वाटत नाही. त्या आपल्या पतीला म्हणतात, बघा हो, आपण कुठे ना कुठे भटकत जाणारच होतो आणि किती दिवसांनी काम मिळेल हेही माहीत नाही. इथे आपल्याला सन्मानाने काम मिळत आहे. आपण आपल्या मेहनतीने कमवून खाऊ, तर इथे राहण्यात काहीच अडचण नाही. किशोर गुप्तांसोबत त्यांच्या मोठ्या दुकानात बसून हिशोब पाहू लागतात. वर्षभर ते हिशोब पाहण्यासोबत व्यवसायातील बारकावे देखील शिकतात. वर्षभर मेहनत केल्यानंतर त्यांच्याकडे इतके पैसे जमा होतात की ते आपल्या पत्नीला म्हणतात, भाग्यवान, आपणही कपड्यांचे एक छोटेसे दुकान का उघडू नये? यात खूप फायदा होतो. तुम्ही आता कशा गोष्टी करत आहात? वाटतंय वयानुसार तुमची बुद्धी काम करत नाहीये. अहो, वयाच्या 65व्या वर्षी तुम्ही काय करायला जाणार तर लोक तुमची थट्टा उडवतील की म्हातारा या वयात व्यवसाय करायला निघालाय. तू त्याची काळजी नको करू. या कामात पंकजने मला मदतीचे आश्वासन दिले आहे. मला जास्त धावपळ करावी लागणार नाही. तो त्याच्या दुकानाचा माल मागवेल तेव्हा माझाही माल मागवून देईल. आणि एक दिवस किशोर वयाच्या 65व्या वर्षी कपड्याचे दुकान उघडतात. आसपासचे लोक दुकान पाहून म्हणतात, आजोबा, या वयात दुकान उघडत आहात, किती वर्ष व्यवसाय करण्याचा विचार आहे? बाळा, जोपर्यंत हातपाय चालत आहेत तोपर्यंत करत राहू. ज्या दिवशी चालणार नाहीत त्या दिवशी बघू काय करायचे ते. हळूहळू किशोरचे दुकान खूप चांगले चालू लागले. खूप नफा होऊ लागला. आता त्यांच्याकडे पैशांची कोणतीही कमतरता नव्हती. किशोरने पंकजच्या घराशेजारीच एक छोटेसे घरही विकत घेतले. घर छोटे होते पण पती पत्नीसाठी पुरेसे होते. 5 वर्षे अशीच निघून गेली. एक दिवस किशोर पत्नीला म्हणतात, भाग्यवान, आपण आपल्या तारुण्यात खूप हाल सोसले आहेत. आधी आई वडिलांचे सेवेत दिवस घालवले. तू जेव्हा लग्न करून या घरात आलीस, माझे वृद्ध आई वडील होते तेव्हा 3 नंद्या होत्या. त्यांच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावरच होती, कारण मी एकटा कमवणारा होतो. त्यानंतर स्वतःचा मुलगा झाला. त्याला शिकवण्यासाठी आपण काय नाही केले. आपण रस्त्यावर आलो. पण मी तुला कधीच विचारले नाही की तुला काय आवडते आणि काय नाही. तुझ्या इच्छांना मी कधी विचारच करू शकलो नाही. पण आज आपण सर्व जबाबदारीतून मुक्त आहोत. माझ्या हातात पैसेही आहेत. म्हणून आज मी तुला विचारतो की तुला काय हवे आहे. आज तू जे मागशील मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेन. आपल्या पतीचे हे प्रेमळ शब्द ऐकून कमलांना त्यांच्या सुनेची कारवाली गोष्ट आठवली. जेव्हा सुनेने म्हटले होते की तुमची कारमध्ये बसण्याची लायकी नाही, त्या आपल्या पतीला मोठ्या प्रेमाने सांगतात की त्यांना एक कार हवी आहे. किशोर म्हणतात, ठीक आहे, एखादा चांगला मुहूर्त पाहून आपण तुझ्या पसंतीची नवीन कार घेऊया. आता कमलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांचे स्वतःचे छोटे घर झाले होते. पती पैसे कमवू लागले होते आणि आवडीची कारही येणार होती. जे छंद तारुण्यात पूर्ण करायला हवे होते ते आज म्हातारपणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. म्हणून त्या खूप खुश होत्या. काही दिवसातच त्यांच्या घरी एक नवीन कार आली. किशोर आपल्या पत्नीसह कार घेऊन मंदिरात देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि गरिबांना जेवण देण्यासाठी गेले. दर्शन झाल्यानंतर जेव्हा ते गरिबांना जेवण वाटत होते तेव्हाच त्यांची नजर पायऱ्यांजवळ बसलेल्या त्यांच्या स्वतःच्या मुलावर आणि सुनेवर पडली. प्रसाद वाटत असताना किशोर पायऱ्यांवर बसलेल्या आपल्या मुला आणि सुनेजवळ पोचले आणि त्यांच्या हातातही प्रसाद देऊ लागले. जेव्हा मानव आणि आरतीने आपल्या आई वडिलांना चकाचक इस्त्री केलेले कपडे घातलेले आणि मिठाईचे डबे वाटताना पाहिले तेव्हा त्यांच्या आश्चर्याला सीमा उरली नाही. या म्हाताऱ्यांकडे इतका पैसा कुठून आला? आरती आणि मानव किशोरकडे येतात आणि गयावया करत म्हणतात, बाबा, मी मानव, तुमचा मुलगा. किशोर वळून पाहतात आणि चालू लागतात. मानव आपल्या वडिलांचे पाय पकडून म्हणतो, बाबा, माझे बोलणे तरी ऐकून घ्या. आरती आपल्या सासूचा हात धरून म्हणते, आई, आम्हाला व्यवसायात खूप मोठा तोटा झाला आहे. तो भरून काढण्यासाठी आम्ही घरही विकले. बँकेचे कर्ज अजून फिटलेले नाही. डोक्यावर खूप कर्ज आहे.
बँकेचे लोक रोज फोन करत आहेत. घरात आता काहीच उरले नाही. माझे दागिनेही मानवने विकले आहेत. 2 महिन्यापासून मी माहेरी राहत आहे. आई, काहीतरी मदत करा. मुलाला आणि सुनेला पाहून कमलांच्या डोळ्यात संताप दाटून आला. त्यांना तो दिवस आठवला जेव्हा त्या मुलासमोर भिकाऱ्यासारख्या पदर पसरून काही पैशांसाठी भीक मागत होत्या आणि सांगत होत्या की तुझे वडील मृत्यूशी झुंज देत आहेत. पण मुलाने त्यांना रिकाम्या हाताने पाठवले होते. आपल्या मुलासुनेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत किशोर आपल्या पत्नीचा हात धरून कारकडे आले. मुलं धावत येऊन त्यांच्या पाया पडली. मला माफ करा बाबा, माझ्याकडून मोठी चूक झाली. मी पैशांच्या मोहात तुम्हाला विसरलो, पण आता असे करणार नाही. एकदा माझी मदत करा. किशोर त्यांच्या एकाही गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. कारचा दरवाजा उघडताना ते म्हणतात, भाग्यवान, आपल्या कारमध्ये बस. देवाच्या कृपेने आज आपली कारमध्ये बसण्याची लायकी झाली आहे. चल, आपण आपल्या कारमध्ये बसून आपल्या घरी जाऊया. मागून मुले ओरडत राहिली. त्याच वेळी तिथे तो सुरक्षा रक्षक आला, जो मानवच्या घरी कामाला होता. तो आपली नवीन दुचाकी घेऊन आला होता. आपल्या सुरक्षा रक्षकाला पाहून मानव म्हणतो, अरे वा, तू नवीन गाडी घेतलीस? खूप चांगली गोष्ट आहे. नाही साहेब, मी ही गाडी विकत घेतलेली नाही. मला तुमच्या आई वडिलांनी ही गाडी भेट म्हणून दिली आहे. ज्या दिवशी तुमची आई तुमच्याकडे मदत मागायला आली होती आणि तुम्ही त्यांना हाकलून दिले होते, तेव्हा त्या बाहेर बसून रडत होत्या. मला त्यांची ती अवस्था पाहवली नाही, म्हणून माझ्याकडे जेवढे पैसे होते तेवढ्या पैशांनी मी त्यांची मदत केली होती. आज त्या मदतीच्या बदल्यात त्यांनी मला ही गाडी भेट दिली आहे. मी खूप नकार दिला, पण त्यांनी आशीर्वाद समजून ठेवून घ्यायला लावले. सुरक्षा रक्षकाचे बोलणे ऐकून आरती आणि मानव आतून जळफळू लागले. पण आता पश्चातापाशिवाय त्यांच्याकडे काहीच उरले नव्हते. कारण जो जसे कर्म करतो तसे त्याला फळ मिळते, हा जगाचा नियम आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आई वडिलांना ओझे समजणारे नंतर आयुष्य त्यांचंच ओझं बनतं. पैसा उंची देतो पण माणूस पण नाही. कर्म केले की त्याचे फळ मिळतंच.